Students, now we are going to study the bacteriological analysis of milk. So it is our next and very important topic, and it is almost last topic of this unit. So why bacteriological analysis of milk is required, or why it is essential to perform a bacteriological analysis of milk? So as we have already studied, so milk is a nutritious food, so used by infants. आता फक्त काही इन्फंट्सच त्याला यूज करत नाहीत, सो आपण सुद्धा त्याला ॲज अ फूड म्हणून यूज करतो. आजकाल खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश झालेल्या आहेत बेस्ड ऑन मिल्क, म्हणजे त्याला आपण डेअरी इंडस्ट्रीसुद्धा म्हणू शकतो. आणि आता असे काही डिसीजेससुद्धा आहेत की जे काय होतात, ट्रान्समिट होतात व्हाया मिल्क. म्हणजे आता एक हे रिझन आहे की इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. मग इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे म्हणजेच आपला जो काही प्रोडक्ट तिथं तयार होत आहे, सो इन इंडस्ट्री, सो इट शुड बी इन अ प्रॉपर ॲज वेल ॲज इन गुड कंडिशन. जर त्या कंडिशनमध्ये तो प्रोडक्ट कन्झ्युमरपर्यंत पोहोचत नसेल तर इट मीन्स दॅट त्याची जी कॉस्ट आहे ती कमी होऊन जाईल आणि त्याचं लोक जे आहे ते वापरणं कमी करतील. म्हणजे त्या कंपनीचे ते मिल्क प्रोडक्ट जे आहे ते यूज करणार नाही. सो वेदर इट इज अ मिल्क पावडर, वेदर इट इज अ श्रीखंड, काही पण असू शकते, खवा, कुठलीही कंपोनंट असू शकते. तर हे कशावर अल्टिमेटली डिपेंड आहे की मिल्कवर डिपेंड आहे, कारण सगळे जे काही प्रोडक्ट आपण डिराईव्ह करत आहे, सो ऑल आर बेस्ड ऑन मिल्क. सो इफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो इन, और इफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इनिशियली ग्रो इन मिल्क, सो दॅट लीड्स टू स्पॉयलेज. त्याचं स्पॉयलेज होणार. स्पॉयलेज म्हणजे काय? सो एनी अनप्लिझंट और अनडिझायरेबल चेंज इन मिल्क, सो दॅट leads to growth of unwanted microorganism, means that leads to undesirable, means की असे चेंजेस की ज्यामुळे काय होणार, आपण मिल्कला कन्झ्युम करू शकणार नाही, त्याचा स्मेल व्यवस्थित येणार नाही, त्याची ऑर्डर व्यवस्थित येणार नाही, त्याचा कलरसुद्धा काय असेल, प्रॉपर नसेल, त्याचं टेक्स्चर जे आहे फूडचं ते सुद्धा प्रॉपर नसेल. म्हणजे त्यासाठी ही महत्त्वाची स्टेप आहे. आता एकतर केमिकल ॲनालिसिस करतो आपण मिल्कचं, आणि दुसरं जे आहे मायक्रोबायोलॉजिकल. मायक्रोबायोलॉजिकली स्पेसिफिकली बॅक्टेरियोलॉजिकल ॲनालिसिसविषयी आता आपण इथं बोलत आहे, तर ते ॲनालिसिस आपण इथं करतो. पुन्हा आता याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरायझेशन आपल्याला करता येईल, एकतर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस किंवा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हटलं म्हणजे काय होईल की आपण क्वालिटी बघतो, मिल्कमध्ये एखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे. म्हणजे तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम, आता बायोलॉजीविषयी आपण बोलत आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं प्रेझेंट आहेत किंवा ॲब्सेंट आहेत. तर आपण त्यांना एक तर डायरेक्टली डिटेक्ट करू शकतो किंवा इनडायरेक्टली त्यांचं प्रेझेन्स जे आहे ते डिटेक्ट करू शकतो. सो बेस्ड ऑन व्हेरियस इंडिकेटर्स, ठीक आहे, वेगवेगळे इंडिकेटर आपण तिथं यूज करू शकतो. तर फर्स्ट स्टेप जी आहे दॅट इज क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट इन मिल्क, सो वेदर इट इज डेड ऑर लाईव्ह. तर ते फर्स्ट जी स्टेप आहे दॅट इज डायरेक्ट मायक्रोस्कोपिक काउंट. तर याचं नाव सजेस्ट करत आहे की आपण काय करत आहे, डायरेक्टली मायक्रो ऑर्गॅनिझमचा म्हणजेच बॅक्टेरियाचा जो आहे तो काउंट इथं डिटरमाइन करत आहे. सो इट इज अ व्हेरी सिम्पल प्रोसिजर अँड बेस्ड ऑन सिम्पल कॅल्क्युलेशन ॲज वेल ॲज बेस्ड ऑन सिम्पल मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन. तर याच्यासाठी काही सिम्पल आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. सो फॉर दिस वी शुड नो द डायमीटर ऑफ microscopic field. So what is microscopic field? Microscopic field कशाला म्हणतो आपण? द एरिया अंडर ऑब्झर्वेशन. जो काही आपल्याला मायक्रोस्कोपचा एरिया दिसतो, असा सर्क्युलर एरिया दिसतो आपल्याला, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याची फील्ड असं म्हणतो. तर त्याची डायमीटर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण त्या डायमीटरवरनं काय करतो, त्याचा एरिया कॅल्क्युलेट करतो. एरिया ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड. आता सर्क्युलर आहे म्हणजे सर्कलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो आपण, सिम्पली बाय युजिंग पाय आर स्क्वेअर.
आता आर म्हणजे इथं काय इंडिकेट करत आहे, रेडियस. रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार आपण, आता इथं डायमीटर दिलेली आहे आपल्याला मायक्रोस्कोपिक फील्डची, आणि ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण डायमीटर, सो बाय युजिंग मायक्रोमीटर. तर मायक्रोमीटर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, एक स्केलसारखं दिसणारं तुम्हाला एक स्लाईड मिळते, त्यावर कॅलिब्रेशन्स असतात. कॅलिब्रेशन्स म्हणजे मार्किंग केलेल्या असतात. सो सपोज दिस इज अ मायक्रोमीटर स्लाईड. तर यावर सिम्पली काय एक स्केल दिलेली असते आणि त्यावर असे कॅलिब्रेशन केलेले असते. आणि त्या कॅलिब्रेशनमध्ये काय असते, दोन ॲडजस्टंट ज्या लाईन असतात, ठीक आहे, कुठल्याही दोन ॲडजस्टंट लाईन, तर त्यामधलं डिस्टन्स जे आहे ते असते 10 मायक्रोमीटर. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं. मग सिम्पली काय करणार आपण, ती फील्ड जी आहे मायक्रोमीटरवरची ती फोकस करणार. फोकस केल्यानंतर आता अशा किती फील्ड त्या डायमीटरमध्ये बसतात, त्या डायमीटरवरनं आपण सिम्पली काय करणार, त्याची डायमीटर कॅल्क्युलेट करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले कॅलिब्रेशन बसत आहेत असे 16 म्हणजे याची डायमीटर किती असू शकते मग, 160 मायक्रोमीटर. ठीक आहे, 16 जर असले, कारण दोन कॅलिब्रेशनच्या मधलं अंतर जे आहे, दोन लाईनमधलं जे अंतर आहे, इट इज 10 मायक्रोमीटर. आणि आपल्याकडे किती आहेत आता, 16 अशा लाईन्स आहेत. तर त्या 16 मधलं अंतर म्हणजे किती असू शकते, सो दॅट इज 160 मायक्रोमीटर एवढं असू शकते. तर मग आता याच्यावर रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार आपण, सो d डिवायडेड बाय 2 सो इज इक्वल टू रेडियस. तर डायमीटर किती आहे 160, सो 160 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 80 मायक्रोमीटर. ठीक आहे, तर ही त्याची डायमीटर असेल. आता मायक्रोमीटरमध्ये न कॅल्क्युलेट करता आपल्याला काय करायचं आहे, आता याचं कन्व्हर्शन करायचं आहे. सो दॅट इज इन मिलीमीटर स्क्वेअर. आता मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, सो ॲज वी नो दॅट 1 millimeter contain how many micrometer, 1000 micrometer, and 1 micrometer is equal to 10 raised to power minus 3 millimeter. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर सिम्पली काय दिलेली जी व्हॅल्यू आहे आपली, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण आपल्याला मायक्रोमीटरचं कन्व्हर्शन मिलीमीटरमध्ये करायचं आहे. तर सिम्पली याला काय करायचं आहे, 80 मल्टिप्लाइड बाय 10 raised to power minus 3 नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट विल गिव्स द व्हॅल्यू इन मिलीमीटर. सो 80 मल्टिप्लाइड बाय 10 raised to power minus 3, so that will gives 0.08 millimeter. So that is 0.08 millimeter. आता आपल्याकडे ऑलरेडी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. एरिया ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड विच इज सर्क्युलर, म्हणजे सर्कलचा एरिया दिलेला आहे आपल्याला किती आहे, तर सो पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14 मल्टिप्लाइड बाय 0.08 मिलीमीटर. आता याचा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. सो तर याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपले जवळपास जी फायनल व्हॅल्यू येत आहे आपल्याकडे, इट इज 0.02 मिलीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करून घ्यायचे आहे, कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहे कॅल्क्युलेटरमध्ये. सिम्पली काय करावं लागेल, आर स्क्वेअर म्हणजे इथं 0.08 मल्टिप्लाइड बाय 0.08. ठीक आहे, तर ते तुमचं जे काही आन्सर येईल दॅट इज अराउंड ते लिहायचं आहे. नंतर त्यांनी 3.14ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजे आता तुमच्याकडे एरियासुद्धा आलेला आहे मायक्रोस्कोपिक फील्डचा. आता हे कॅल्क्युलेशन आपण कशासाठी केले हे आपल्याला स्टेप बाय स्टेप कळेलच. प्रत्येक स्टेप आता इथली आपल्याला समजेल. ठीक आहे, प्रत्येक स्टेप आपल्याला समजेल. आता फक्त हे तुम्ही तुमच्याकडे ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहेत.
ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आपल्याला लागत आहेत. रफ कॅल्क्युलेशन्स आहेत आपले. तर आपल्याकडे आलेला आहे एरिया ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड, सो विच इज किती आहे 0.02 मिलीमीटर स्क्वेअर. तर हा व्हिडिओ काय करायचा आहे तुम्हाला, एकदा नाही कळाला तर दुसऱ्यांदा सुद्धा बघायचं, म्हणजे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला काय होतील, व्यवस्थित समजतील. देन वी हॅव कॅलिब्रेटेड वायर लूप. तर कॅलिब्रेटेड म्हणजे काय, आपण त्याची डायमीटर अशा प्रकारे ॲडजस्ट केलेली असते की त्यामध्ये स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॅम्पल जे आहे ते बसेल. सॅम्पल म्हणजे लिक्विड सॅम्पल. सो कॅलिब्रेटेड किती असते, याची डायमीटर असते 4 mm. तर 4 mm जेव्हा याची डायमीटर असेल, सो दॅट विल गिव्स 0.01 ml ऑफ सॅम्पल. म्हणजेच आता मायक्रोलिटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल याला तर सो दॅट विल बी ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोलिटर. ठीक आहे, म्हणजे कॅलिब्रेटेड वायर लूपसुद्धा आहे आपल्याकडे. म्हणजे सॅम्पल किती टाकत आहे आपण, 10 मायक्रोलिटर टाकत आहे. हे सगळे कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे आहेत. आपण एरिया ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड कॅल्क्युलेट केलेला आहे. देन वी हॅव कॅलिब्रेटेड वायर लूप. कॅलिब्रेटेड म्हणजे अशी डायमीटर ॲडजस्ट केलेली आहे आपण वायर लूपची. डायमीटर अशी आहे ॲडजस्ट केलेली. सो इट इज 4 mm. ठीक आहे, 4 mm आहे की ज्यामध्ये किती सॅम्पल बसेल, आपण जर मिल्क सॅम्पल घेतलं तर अराउंड याच्यामध्ये 10 मायक्रोलिटर किंवा 0.01 ml एवढं सॅम्पल त्यामध्ये बसेल. तर ही बेसिक रिक्वायरमेंट झाली आपली. ठीक आहे, म्हणजे आता हे कशासाठी कॅल्क्युलेशन केले, आता ते आपल्याला वापरायची गरज आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपकडे आता आपण जाणार. सो सिम्पली वी हॅव द वायर लूप. Then we also have a glass slide. So first we mark specific area on glass slide. आता याच्यावर स्लाइड्सवर जो एरिया आपण मार्क करत आहे इट इज 100 मिलीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, 100 मिलीमीटर स्क्वेअर म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा एरिया आपण तिथं मार्क करतो. 1 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, कारण 1 सेंटीमीटर किंवा 10 मिलीमीटर मल्टिप्लाइड बाय 10 मिलीमीटर, सो दॅट विल गिव्स 100 मिलीमीटर स्क्वेअर. 100 मिलीमीटर स्क्वेअर. तर हा स्पेसिफिक एरिया आपण काय केलेला आहे आता स्लाइडवर मार्क केलेला आहे. देन वी ट्रान्सफर स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॅम्पल. किती अमाऊंट ऑफ सॅम्पल आपण ट्रान्सफर केलेला आहे, सो दॅट इज 10 मायक्रोलिटर. सो विच इज 0.01 ml ऑफ सॅम्पल इज ट्रान्सफर्ड ऑन ग्लास स्लाइड. या ग्लास स्लाइडवर इथं ट्रान्सफर केलेला आहे की ज्याचा एरिया किती आहे, ज्याचा एरिया आहे 100 मिलीमीटर स्क्वेअर. आता इक्वली काय करणार, ते सॅम्पल जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करणार. आपलं डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर इक्वल डिस्ट्रीब्युशन करणार. इक्वल डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर याला काय करणार, सॉल्व्हंटनी वॉश करणार. सॉल्व्हंटनी कशासाठी, फॉर द रिमूव्हल ऑफ फॅट. सो वॉट एव्हर द फॅट इज प्रेझेंट इन मिल्क विल बी वॉश आउट आफ्टर हीट फिक्सिंग. सो नेक्स्ट वी विल अप्लाय स्टेन. सो दॅट इज फॉर एक्झाम्पल मिथिलीन ब्लू. आपण काय करणार, मिथिलीन ब्लू किंवा कुठलाही सिंपल बेसिक जो स्टेन आहे तो अप्लाय करणार. अप्लाय केल्यानंतर देन याला ड्राय करणार. ड्राय केल्यानंतर याला आपण अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करणार.
आता ऑब्झर्व केल्यानंतर आपण काय करणार, ॲटलिस्ट 10 फील्ड जे आहेत, 10 फील्ड म्हणजे काय करणार, आता अशा 10 फील्ड आहेत, मायक्रोस्कोपला काय करणार, फोकस करणार अंडर 100x आर ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, 100x किंवा ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्हच्या खाली आपण काय करणार, त्याला पाहणार. बट बिफोर दॅट वी नो हाऊ मेनी मायक्रोस्कोपिक फील्ड आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर एरिया. तर त्या एरियामध्ये किती मायक्रोस्कोपिक फील्ड आहे हे आपल्याला कसं कॅल्क्युलेट करता येईल. तर सिम्पल आहे, आपल्याला एरिया माहिती आहे. ठीक आहे, एरिया किती आहे एका मायक्रोस्कोपिक फील्डचा, सो वी हॅव दॅट व्हॅल्यू. आणि आपल्याला मायक्रोस्कोप जिथं आपण ऑब्झर्वेशन करत आहे, म्हणजे जिथं आपलं सॅम्पल आपण स्प्रेड केलेलं आहे तो पण एरिया आपल्याकडे आहे. सो इट इज 100 मिलीमीटर स्क्वेअर. सो एरिया ऑन स्लाइड की जो काय केलेला आहे, मार्क केलेला आहे तुम्ही, तो किती आहे तुमचा 100 मिलीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय एरिया ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड. तर यावरनं काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही, नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड पर 100 मिलीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, काय कॅल्क्युलेट करणार, नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड पर 100 मिलीमीटर स्क्वेअर और सिम्पली 1 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, काहीही म्हणू शकता तुम्ही, 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणू शकता किंवा 100 मिलीमीटर स्क्वेअर म्हणू शकता. तर आता इथं काय एरिया ऑफ स्लाइड किती दिलेला आहे तुमच्याकडे, एरिया ऑन स्लाइड की जो मार्क केलेला आहे, सो इट इज 100 मिलीमीटर स्क्वेअर. सो इट इज 100 मिलीमीटर स्क्वेअर. सो 100 डिवायडेड बाय 0.02, तर इथं आपलं ॲन्सर असेल 5000. तर हा तुमचा नंबर आलेला असेल. म्हणजे आता याचं मिनिंग काय होतं आहे, अशा किती फील्ड आहेत 100 मिलीमीटर स्क्वेअरमध्ये की ज्यांचं एरिया किती आहे 0.02 मिलीमीटर स्क्वेअर. तर अशा टोटल फील्ड आहेत आपल्या 5000. सो वी हॅव 5000 सच फील्ड्स. ठीक आहे, कितीमध्ये, एका सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये, एका सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये एवढ्या जास्त फील्ड आहेत आपल्याला, हे आपण आता इझिली डिटरमाइन करतो. आता हे कॅल्क्युलेशन आपण कशासाठी केले याचा आपल्याला मिनिंग आता हळूहळू समजेल. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. तर इनिशियली काय करायचं, 1-2दा हा व्हिडिओ बघत राहायचा आहे तुम्हाला. स्टेप बाय स्टेप प्रत्येक कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे आता. सो वी हॅव डिफरंट व्हॅल्यूज. आता सिम्पली आपण काय करणार, तर नंबर ऑफ बॅक्टेरिया इन मिल्क हे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. आता ते कसे कॅल्क्युलेट करणार, तुम्ही काय केलं, 10 मायक्रोस्कोपिक फील्ड जे आहेत त्या काय केलेल्या आहेत, त्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते काउंट केलेले आहेत, जे कुठली व्हॅल्यू असेल तुमची. ठीक आहे, या अशा फील्ड आहेत. एक फील्ड यामध्ये तुमची काही व्हॅल्यू असेल, दुसरी फील्ड यामध्ये तुमची काही व्हॅल्यू असेल, एक तिसरी फील्ड आहे यामध्ये काही व्हॅल्यू असेल तुमची. तर फॉर एक्झाम्पल 10 ज्या आहेत तुमच्या, 10चा ॲव्हरेज जो आहे, ॲव्हरेज कसा कॅल्क्युलेट करणार, प्रत्येक फील्डमधले बॅक्टेरिया काउंट करणार डिवायडेड बाय नंबर ऑफ फील्ड ऑब्झर्व. आता तुम्ही 10 फील्ड ऑब्झर्व केलेले आहेत, तर तुमचा ॲव्हरेज आहे फॉर एक्झाम्पल 10. ठीक आहे, म्हणजे पर फील्ड तुम्हाला किती बॅक्टेरिया भेटले, ॲव्हरेज 10 बॅक्टेरिया भेटले. याच्यामध्ये 9 भेटले असतील, दुसऱ्यामध्ये 11 भेटले असतील, पुन्हा तिसऱ्यामध्ये 8 भेटले असतील, 14मध्ये 12 भेटले असतील. तर त्याचा जो ॲव्हरेज आलेला आहे, सो इट इज 10. तर 10 बॅक्टेरिया तुम्हाला मिळालेले आहेत. तर ती सिम्पली काय करणार तुम्ही, त्याला 10नी मल्टिप्लाय करणार. आता इथं नंबर ऑफ बॅक्टेरिया इन मिल्क, सो इट इज पर एम एल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. तर 10 बॅक्टेरिया आहेत.
तुमच्या एका सेंटीमीटर स्क्वेअर एरियामध्ये किती फील्ड आहेत? सो वी हॅव 5000 फील्ड्स तुमच्या कॅल्क्युलेशननुसार. तर तुम्ही सॅम्पल किती स्प्रेड केलेला आहे? सो यू हॅव स्प्रेड सॅम्पल. आता तुम्ही सॅम्पल स्प्रेड केलेला आहे 10 मायक्रोलिटर. सो दॅट इज 0.01 ml एवढं सॅम्पल तुम्ही काय केलेलं आहे? स्प्रेड केलेलं आहे. आता ह्याचं काय करायचं आहे तुम्हाला कन्वर्शन 1 ml मध्ये, कारण पर ml तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत व्हॅल्यूज. आता हा जो आहे 10 मायक्रोलिटर रिप्रेझेंट विच पार्ट ऑफ 1 ml? सो इट रिप्रेझेंट 100th पार्ट ऑफ 1 ml. तर 100th पार्ट कसा म्हटलं तुम्ही? बघा 1 ml इज इक्वल टू 1000 मायक्रोलिटर. ठीक आहे. एका ml मध्ये किती मायक्रोलिटर येतात? 1000 मायक्रोलिटर येतात. सो वी हॅव हाऊ मेनी मायक्रोलिटर? 10 मायक्रोलिटर. सो 10 मायक्रोलिटर आहेत आपल्याकडे. सो 10 मायक्रोलिटरनी काय करायचं आहे? सिम्पली याला डिवाइड करायचं आहे. सो दॅट विल गिव्स विच पार्ट? सो 10नी डिवाइड केल्यानंतर सो यू हॅव 100 मायक्रोलिटर. म्हणजे 0.01 ml मध्ये एवढे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. तर एका ml मध्ये किती असतील? तर याच्या 100 टाइम्स असतील, कारण इट रिप्रेझेंट 100th पार्ट. तर 100नी काय करणार? याला मल्टिप्लाय करणार सिम्पली. आता तुमचे कॅल्क्युलेशन तुमच्या डोळ्यासमोर आहेत. सो इट विल गिव्स सो 10 दॅट इज 50000 इंटू 1. ठीक आहे. सिम्पली कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं हे ॲन्सर येईल. दॅट इज 50 इंटू 10⁴ सेल्स. बॅक्टेरिया म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणणार? सेल्स पर ml. सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत. पुन्हा रिव्हिजन घेऊया आपण. आधी काय करतो आपण? सिम्पली डायमीटर बघतो. कशाची डायमीटर बघतो आपण? सो फर्स्ट we determine the diameter of microscopic field. Diameter of microscopic field. नंतर त्याचा फॉर्म्युला आपण घेतला होता πr², कारण डायमीटर कशी आहे? सर्क्युलर आहे. नंतर नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड in 1 cm² or 100 mm². ह्या कॅल्क्युलेट करतो आपण सिम्पली, कारण आपल्याकडे काय मायक्रोस्कोपिक फील्ड आहे आणि एरिया किती आहे आपल्याकडे? 1 cm² आहे. हे कॅल्क्युलेशन करतो आपण सिम्पली. नंतर आपल्याकडे ज्या ऑलरेडी मायक्रोस्कोपिक फील्ड आपण जी काही मार्क केलेली आहे, ज्याचा एरिया डिटरमाइन केलेला आहे, त्यामध्ये काय करतो आपण? बॅक्टेरिया काउंट करतो. ठीक आहे. बॅक्टेरिया काउंट केल्यानंतर नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड कॅल्क्युलेट केल्यानंतर सिम्पल इथं काय करतो आपण? कॅल्क्युलेशन्स करतो. तर हा जो नंबर दाखवलेला आहे इट इज नंबर ऑफ बॅक्टेरिया, किंवा नंबर ऑफ काय म्हणू शकता तुम्ही? सेल्स म्हणू शकता. तर 5000 काय रिप्रेझेंट करत आहे? नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड इन. हे बघा, आता हे मायक्रोस्कोप टू मायक्रोस्कोप व्हॅरी होईल. ठीक आहे. कारण प्रत्येक मायक्रोस्कोपची एक्झॅक्ट एवढीच डायमीटर येईल असं नाही आहे. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला एक्झाम्पल घेतलेलं आहे. सो नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक फील्ड इन 100 mm² एरिया. ठीक आहे. सो इट इज अमाऊंट ऑफ सॅम्पल. किती सॅम्पल घेतलं होतं? ठीक आहे. आणि हा जो आहे 100 इट इज त्याला डायल्युशन फॅक्टरसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. मल्टिप्लिकेशनसाठी तुम्ही यूज केलेला आहे, कारण तुम्ही पर ml कॅल्क्युलेट करत आहे सेल्स. ठीक आहे. इथं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे.
जर 10 मायक्रोलिटरमध्ये एवढ्या सेल प्रेझेंट आहेत तर 1 ml मध्ये किती असतील? सिम्पल आहे, 10 मायक्रोलिटर रिप्रेझेंट करते 100th पार्ट, म्हणजे 100 पट असतील, तर त्याला सिम्पली काय केलं तुम्ही? त्यांनी मल्टिप्लाय केलेलं आहे आणि हे तुमची इथं कॅल्क्युलेशन्स आलेले आहेत. ते एकदम सिम्पल मेथड आहे. सो इट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट मायक्रोस्कोपिक काउंट, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? DMC. ठीक आहे, किंवा अजून यालाच म्हणतो आपण ब्रीड काउंट. ब्रीड काउंट सुद्धा याला काय म्हणतो आपण? या मेथडला म्हणतो. तर याचा ॲडव्हान्टेज काय आहे की तुम्हाला हाफ ॲन आवरमध्ये तुमचे रिझल्ट्स भेटू शकतात. म्हणजे जास्त वेट करत बसण्याची तुम्हाला गरज नाही आहे. अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला तुमचे रिझल्ट भेटतील. पण आता याचा ड्रॉबॅक काय आहे? सो इट काउंट्स डेड ॲज वेल ॲज लिव्हिंग सेल्स. म्हणजे दोन्ही टाईपच्या सेल्स काय करते ही मेथड? काउंट करते, म्हणजे जिवंतसुद्धा आणि डेड्ससुद्धा. तर त्यामुळे हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. त्यामुळेच आपण काय करतो आता? दुसऱ्या मेथड ज्या आहेत काउंटिंगसाठी क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये यूज करतो. तर बाकीचा जो लेक्चरचा पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया.